गुड मॉर्निंग मंडळी, मला जय बिन तुम्हा सर्वांना आणि जय शिवराया. कशा आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी आहे स्नेहा आणि आज आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर माझं आज जॉबचा फर्स्ट डे आहे. तर आम्ही आता निघालेलो आहो गावाकडे जायला. तर आज माझं गावाकडचं मला भाग मिळालेला आहे. तर तिथे सर्व कागदपत्रांची नोंद वगैरे घ्यायची आहे. शेतात वगैरे जाऊन त्यांना सर्व सांगायचे की पेरणी कशी करायची, कशी लावायची बा. तर लावणं किती गरजेचं आहे हे सर्व गोष्टी त्यांना गावकरी लोकांना सांगायचे आहे. तर आम्ही आता निघालेलो आहोत. तर चला भेटूया. आणि हे जे तुम्ही बघत आहात हे जे आहे ग्रामपंचायतचा ऑफिस आहे आणि तलाठी अप्पा यांचं पण ऑफिस आहे. तर इथनं आम्ही तलाठी अप्पांशी भेट घेतलो आणि आता आम्ही सोबत तलाठी अप्पांसोबत वगैरे शेतामध्ये गावाकडे चाललेलो आहोत. तर शेतकऱ्यांना भेटून त्यांना थोड्या गोष्टी समजवायच्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहोत. तर आता आम्ही आलेलो आहोत गावाकडे आणि शेतामध्ये विजिट करत आहोत आणि ते आम्ही बघत आहोत की त्यांच्याकडे विहीर आहे की नाही आहे, शेतकऱ्यांनी कुठली पीक लावलेली आहे आणि ते पीक किती मोठे झालेले आहेत, हे सर्व गोष्टी आता आम्ही ऑब्झर्व करत आहोत. इन्व्हेस्टिगेशनसारखं असतं एक प्रकारे. आणि त्यांना पीक पेरणी लावायची की नाही लावायची आणि किती महत्त्वाची आहे हे लावायचं. तर हे सर्व गोष्टी तलाठी अप्पा आणि मी त्यांना सांगायचो की अशा प्रकारे करा की तशा प्रकारे करा. हे सर्व गोष्टी आम्ही त्यांना सांगत होतो शेतकऱ्यांना. तर तलाठी अप्पा ही इज सो हार्डवर्किंग मॅन आणि सो पोलाइटली मॅन आणि खूप छान आहेत ते स्वभावाने. आणि हे आहेत आमचे कोतवाल आणि ते पण खूप छान आहेत. तर आम्ही अशा प्रकारे सर्व आमची जी टीम आहे आम्ही त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की पीक पेरणी कशी करायची, काय का करायची. तर आता आम्ही निघालेलो आहो घराकडे जाण्याकरिता आणि आम्ही सात आठ शेतकऱ्यांना भेटलो आणि त्यांना व्हिजिट केलं, त्यांच्या शेतात गेलो आणि भरपूर माहिती वगैरे दिली. आणि आता आम्ही घरी आलो. तर आफ्टरनूनमध्ये माझ्याकडे पाहुणे आलेत. सर्वात मोठ्या माझ्या जाऊ आणि सर्वात फर्स्ट नंबरचे जाऊ आहे. तर या लाजत होत्या की मी त्यांना बोलत होते की यूट्यूबला आहे मी आणि बघा बोला काहीतरी. तर ते लाजत होत्या. बघा ह्या पण लाजायच्या. आमच्या रेखाताई आहेत म्हणजे खूप हार्डवर्किंग मॅन आहेत. आणि आमच्या मायाताई आहेत, यांना तर तुम्ही ओळखतच असाल. आणि हे आहे साऊ. कशा इंग्लिशच्या गांधी जयंती ना, 2 ऑगस्ट गांधी जयंती. तिचं सिलेक्शन झालं 14 मुलांमधून. तिचं आता स्टेजवर बोलणार आहे फायनल. असं का? अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. आणि आता वाजलेले आहेत इव्हनिंगचे 5 आणि पाहुणे जे आहेत त्यांना चहा पाणी वगैरे केली आणि ते मग निघून गेलेत. आणि मी थोडा आराम केला. आराम केल्यानंतर मी थोडं बाहेर आले. तर मग मी ताईकडे पण आली, वैष्णवी ताईकडे. तर त्यांनी घेतलेली आहे ही घरगुती चक्की. तर चक्की बघा आपल्या विदर्भामध्ये म्हणजे स्पेशली नागपूरमध्ये बाहेरच दळतात. आपल्याकडे काही मिळत नाही ना, सहजासहजी काही फेमस पण नाही आहे. पण इथे जे आहे ना खानदेशमध्ये प्रत्येक घरात तुम्हाला चक्की दिसणार म्हणजे दिसणारच. कारण इथे शेतकरी लोक पण आहेत. तर डाळी पण त्या बारीक करतात वगैरे. हे सर्व गोष्टी यामध्ये होते. ह्या चक्कीमध्ये सर्व गोष्टी केल्या जातात. तर ही जी आहे 16-17 हजारपर्यंत मिळते. आणि हे बघा ताई आता चक्की लावलेली आहे ताईंनी आणि हे गहू तिथे टाकणार आहे. तशा प्रकारे गेट आहे याचा. आणि बघा ताई आता गहू टाकणार आहेत. ऑटोमॅटिक चालू होऊन गेलेली
सलामती के लिए मुख्य दरवाजा बंद करें। भरून बी गेला लवकरच. सलामती के लिए मुख्य दरवाजा बंद करें। छान बारीक असतील पीठ. तर आता आम्ही निघालेलो आहो ग्रॉसरी शॉपिंग करिता. आणि तनिष बघा, त्याला कुठे बाहेर जायचं म्हटलं की तो अगोदर फर्स्ट ऑफ रेडी होतो. आणि आता आम्ही आलो थोडंसं शॉपिंग केली, कारण आता म्हणजे ह्याच मॉलच्या बाजूला आणखीन एक न्यू मॉल ओपन होत आहे. तर आम्ही तिथनं शॉपिंग करायचा आमचा विचार चालू आहे. म्हणून जे लागणार होतं तेच घेतलेलं आहे. बघा स्वीट पण घेतलेलं आहे मी. ही जी खूप छान वाटते मला, चॉकलेट फ्लेवरवाली सोनपापडी आहे. तर माझी फेवरेट असल्यामुळे मी घेतली खूप दिवसानंतर. उत्तपम आलेला आहे आणि याचा जो टेस्ट होता तो छान होता. पण नागपूरमध्ये आणखीन छान मिळतो, पण मला आवडला असं नाही, छान होता, एकदम भारी होता. तर अशा प्रकारे आम्ही स्नॅक्स केलेला होता. मिस केला ॲक्च्युली, तरी शॉपांना बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मिस केला. तर आता आम्ही घराकडे जाण्याकरिता निघालेलो आहो आणि जो फेमस इडलीवाला जो होता तो खूप छान टेस्ट आहे त्याची, तुम्ही पण विजिट करा. गलवाडे रोडला आहे ते. आणि तुम्हाला नक्की ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा आणि कीप स्माइलिंग. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.